नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाची नोटीस ही काल सायंकाळी जी इथे जाहीर झालेली आहे. नेमकी नोटीस कशाच्या संदर्भाने हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. ही नोटीस महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे, हे आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला समजून घ्यावं. महाराष्ट्रामध्ये CET सेलच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात. त्याच्यामध्ये विशेष करून इंजिनिअरिंग आहे किंवा मेडिकल आहे किंवा ॲग्री आहे, याशिवाय फार्मसी आहे. अनेक प्रवेश प्रक्रिया जे येते CET सेल राबवतं. या CET सेलच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेताना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आरक्षणाचा लाभ त्या ठिकाणी घेता येतो. त्यासाठी काही रितसर डॉक्युमेंट्स त्यांना त्या ठिकाणी प्रोड्यूस करावे लागतात. रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये सुरुवातीला ते डॉक्युमेंटचा वापर करून रजिस्ट्रेशन पूर्ण होतं, ते अपलोड केले जातात. इंजिनिअरिंग फार्मसीच्या केसमध्ये हे फिजिकल व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होणार होतं, ते झालेलं आहे. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन हे सादर करावे लागतात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचा आहे. ही नोटीस निघण्याचं मुख्य कारण काय ते पण आपण या ठिकाणी या नोटीसच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. शॉर्टमध्ये एकदा नोटीस वाचतो आणि मग डिटेलमध्ये बाकीच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतो. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत, म्हणजे रजिस्ट्रेशन प्रक्रिया वगैरे. उमेदवारांनी सादर केलेल्या ऑनलाईन नोंदणी प्रवेश अर्जाची छाननी सुरू आहे. त्यामध्ये आरक्षित प्रवर्गाखालील काही उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS या आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी EWSचे प्रमाणपत्र सादर केले आहे. म्हणजे थोडक्यात काय की अर्ज छाननी करत असताना आरक्षित प्रवर्गाखालील काही उमेदवारांनी, म्हणजे ज्यांना रिझर्वेशन आहे, कॅटेगरीचं असेल किंवा जे वेगवेगळे रिझर्वेशन आहेत, SC ST असेल, OBC असेल, NT असेल, SCBC असेल, अशा विद्यार्थ्यांनी EWS अंतर्गत जे ते अर्ज प्रक्रिया केलेली आहे. अशा उमेदवारांना कळवण्यात येते की आरक्षित प्रवर्ग SC ST OBC VJ NT SCBC SBC म्हणून विनिर्दिष्ट केले आहे, त्यांना आर्थिक दुर्बल घटक EWSचा लाभ घेता येणार नाही. याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. या उमेदवारांनी संबंधित आरक्षित प्रवर्गासाठी आवश्यक कागदपत्रासहित तक्रार निवारण कालावधीपर्यंत अर्जामध्ये योग्य ते बदल करून घ्यावेत. तसेच ज्या अभ्यासक्रमासाठी तक्रार निवारण कालावधी उपलब्ध नाही, उदा वैद्यकीय, आयुष अशा अभ्यासक्रमासाठी त्यांच्या नोंदणी कालावधीच्या अंतिम दिनांकापर्यंत तिकीट जनरेट करून योग्य ते बदल करून घ्यावे. आता मुळामध्ये जे शेवटचा पॅरा आहे तो इथं लागूच नाही आहे, कारण अजूनही महाराष्ट्राचे मेडिकलचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले नाही आहे. महाराष्ट्राच्या मेडिकलच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जात असताना ह्या ज्या काय कॅटेगरीचा उल्लेख केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी EWSसाठी अर्ज करूच नये. कुणी SC ST OBC NT SBC कॅटेगरी आणि SCBC कॅटेगरी. आता हे सांगण्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्हाला कुठलं तरी एक कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन असेल किंवा शासनाने काही रिझर्वेशन जे आहे ते ॲडिशनल दिलेलं असेल, तर ते न घेता तुम्ही EWSमध्ये जात असाल तर ते तुम्हाला लागूच नाही आहे. त्यामुळे ते तुम्ही घेऊ शकत नाही. कोण घेऊ शकतं? जसं मी याचा मागेही काही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे, ज्यांना कुठलंही रिझर्वेशन नाही आहे, जसं विशेष करून ब्राह्मण कम्युनिटी आहे, मुस्लिम कम्युनिटी आहे, जैन कम्युनिटी आहे, मारोडी कम्युनिटी आहे, कोमटी आहे, जे बाहेर राज्यातले परंतु त्यांचं वास्तव्य महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासूनचं आहे, 25-30 वर्ष झालेत, त्यांना कॅटेगरीचा बेनिफिट कुठलाही नसतो. तर अशा केसमध्ये जर त्यांना नियमाप्रमाणे EWS सर्टिफिकेट मिळालं तर ते घेऊ शकतात. विशेष करून ओपन कॅटेगरीमधले जे विद्यार्थी असतात व हे सगळे जे EWSचं आरक्षण घेऊ शकतात हे सुद्धा, आणि इतर कॅटेगरीतले सुद्धा, जे तर नीटचा फॉर्म भरत असताना तो EWSमधनं भरतात. सेंट्रल EWS सर्टिफिकेट सगळ्यांना मिळतं. रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना रिझर्व्ह कॅटेगरीमधनं जाता येतं. परंतु महाराष्ट्रात जात असताना सुद्धा ते EWSमध्येच जाता येईल अशा बऱ्याचदा ते विचारात राहतात. कारण दोन कारणं. एकतर नवीन कुठली कागदपत्र काढायची असतील तर साहजिक आहे, माणूस हे कंटाळा करतो, आहे आपल्याकडे EWS त्यातून जाऊ असा विचार करू शकतो. किंवा SCBCचं आरक्षण 10%, EWSचं पण 10%, मग आपण त्याच्यातून का EWS आहे आपल्याकडे त्यातून जाऊ, असं एक मनामध्ये येऊ शकतं. परंतु लक्षात घ्या
मेजर जो प्रॉब्लेम होतोय तो मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसोबत होतोय, कारण त्यांनी ऑलरेडी EWS-मधनं अर्ज केला होता आणि मग स्टेटमध्ये पण EWS-मधनं जात आहेत अशा पद्धतीचा समज होणं साहजिक आहे. परंतु माझ्याकडे आता खूप विद्यार्थी SCBC कॅटेगरीमधले एनरोल झालेले. मी प्रत्येकाला खूप असं तळमळीनं सांगितलं की तुम्ही SCBCचे डॉक्युमेंट काढा, कारण SCBCच्या कॅटेगरी अंतर्गत 10% रिझर्वेशन आहे. ॲडमिशनला तर फायदा होतोच, परंतु मुलगी असेल तर तिला एज्युकेशनमध्ये 10%च फीस लागते, उर्वरित फी शासन भरतं. मुलगा असेल तर 50% गव्हर्नमेंट भरतं, 50% विद्यार्थ्यांना स्वतःला भरावं लागतं. तर फीसचेही बेनिफिट आहे. ॲडमिशनमधले कट ऑफ बऱ्यापैकी कमी असतात, ॲडमिशनलाही मदत होते, डबल बेनिफिट आहे. सो थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, जर आपल्याला कुठलाही कॅटेगरी वाईज रिझर्वेशन ऑलरेडी असेल किंवा शासनाच्या वतीनं रिसेंटली दिलेलं आहे, जसं की SCBCमध्ये 2024मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आरक्षण दिलं आहे, तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॅटेगरीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते काढा आणि त्याचा वापर करूनच रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जा. आणि ज्यांना कुठलंच रिझर्वेशन नाही आहे असे मुलं मात्र मग EWS कोट्याचा आधार घेऊ शकतात आणि EWSचं त्यांना स्टेटच्या फॉर्मॅटमधलं EWS सर्टिफिकेट लागेल. EWS सर्टिफिकेट जर आपल्याला स्टेटच्या फॉर्मॅटमधलं उपलब्ध झालं तर मग आपण स्टेट कोट्यामध्ये EWS-मधनं जाऊ शकता. थोडक्यात काय तर रिझर्व कॅटेगरीचा कोणताही विद्यार्थी हे EWSचं आरक्षण घेऊ शकत नाही आणि त्यांना त्यांच्या कॅटेगरीतनं जाणं हे बंधनकारक आहे. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. सो ज्यांनी इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशन करत असताना किंवा फार्मसीचं रजिस्ट्रेशन करत असताना जर EWS कोट्यातनं केलेलं असेल, परंतु आपलं ऑलरेडी कुठलं तरी वेगळं रिझर्वेशन आपल्याला लागू असेल, तर अशा परिस्थितीमध्ये आपण तात्काळ तिकीट रेज करून आपल्या अर्जामध्ये दुरुस्ती करून घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये मग आपल्याला तुमची जे काय रिझर्वेशनची कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीतून ॲडमिशन पण मिळेल आणि पुढे फीसचा सवलत किंवा ॲडमिशनच्या संदर्भाने मेरिटनुसार जे काय कट ऑफचे कमी जास्त असतात त्याचे फायदेसुद्धा मिळतील. महत्त्वाची माहिती आहे. इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक नक्की करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.